विद्यार्थी मित्रांनो नमस्कार. इग्नाइट अकॅडमीच्या यूट्यूब चॅनलवरती आपणा सर्वांचं मनपूर्वक स्वागत. बृहन्मुंबई महानगरपालिका अर्थात बीएमसीच्या कर निर्धारण व संकलन या खात्यामध्ये निरीक्षक या पदासाठी जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली आहे. 178 पदं आहेत. जर तुमचं ग्रॅज्युएशन झालं असेल तर तुम्हाला हा फॉर्म नक्कीच भरता येईल. विद्यार्थी मित्रांनो, आचारसंहिता लागण्यापूर्वी अनेक विभागाच्या जाहिराती येत आहेत. बीएमसीची ही दुसरी जाहिरात आहे, तेव्हा नक्कीच या संधीचं सोनं करा. आता सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा हा आहे की अनेक विद्यार्थ्यांचा प्रश्न आहे की सर आमचं ग्रॅज्युएशन तर झालंय पण टायपिंग सर्टिफिकेट नाहीये, तर हा फॉर्म आम्हाला भरता येईल का? याच मुद्द्यावरती पुढचे 5 मिनिटं आपण डिस्कस करणार आहोत, तेव्हा व्हिडिओ पूर्ण बघा. बघा विद्यार्थी मित्रांनो, या ठिकाणी ही जाहिरात प्रसिद्ध झालेली आहे. काय म्हटले बघा या ठिकाणी, बृहन्मुंबई महानगरपालिकेतील कर निर्धारण व संकलन खात्याच्या स्थापनेवरील गट क संवर्गातील किंवा गट क मधील निरीक्षक या संवर्गातील खालील तक्त्यात नमूद केलेली 178 रिक्त पदे ऑनलाईन अर्ज मागवून ऑनलाईन वस्तुनिष्ठ परीक्षा घेऊन सरळ सेवेने भरावयाची आहेत. म्हणजेच विद्यार्थी मित्रांनो, ही जी पदं आहेत ही सगळी पदं सरळ सेवेच्या माध्यमातून भरायची आहेत. ऑनलाईन अर्ज मागवण्यात येत आहेत आणि परीक्षा सुद्धा आपली ऑनलाईनच होणार आहे, हे लक्षात घ्या. आता हे फॉर्म आपल्याला कुठे भरायचे आहेत तर portal.mcgm.government.in या संकेतस्थळावरती आपल्याला हा फॉर्म भरायचा आहे. ही जाहिरात सुद्धा आपल्याला तिथेच बघायला मिळणार आहे. बघा आता या ठिकाणी एकूण पदं आहेत 178 संवर्ग आहे क आणि याचा जो वेतन स्तर आहे तो आहे 29,200 ते 92,300, म्हणजे ढोबळ मनाने बोलायचं झालं तर 55 ते 60,000 रुपये पगार तुम्हाला हा सुरुवातीला स्टार्ट होतोय, लक्षात घ्या. आता या ठिकाणी एकूण पदं कशी आहेत बघा. या ठिकाणी अनुसूचित जातीला 11 पदं आहेत, अनुसूचित जमातीला 3 पदं आहेत, NTA ला 3 आहेत, NTB ला 4 आहेत, NTK ला 2 आहेत, NTD ला पद नाही आहे, विशिष्ट मागास प्रवर्गाला पद नाही आहे, इतर मागास म्हणजे ओबीसी ला 32 पदं आहेत, सामाजिक व शैक्षणिक दृष्ट्या मागास प्रवर्ग म्हणजे SCBC ला 18 पदं आहेत, आर्थिक दृष्ट्या दुर्बल घटकला 18 पदं आहेत आणि ओपनला 87, अशी एकूण पदं आहेत 178. आता टायपिंग सर्टिफिकेट लागते का, ह्या महत्त्वाच्या मुद्द्यावरती आपण चर्चा करूया. बघा विद्यार्थी मित्रांनो, या ठिकाणी काय अर्हता सांगितलेली आहे लक्षात घ्या. उमेदवार कोणत्याही शाखेचा पदवीधर असला पाहिजे, म्हणजे ग्रॅज्युएशन तर आपलं असलं पाहिजे, ही पहिली अट आहे. त्याच्यानंतर उमेदवार माध्यमिक शालांत प्रमाणपत्र, आता हे पूर्ण वाचत नाही, थोडक्यात सांगतो. इयत्ता 10वी ला 100 मार्कांची मराठीचा पेपर तुमचा झालेला असला पाहिजे, ठीक आहे. त्यानंतर उमेदवाराकडे CCC कम्प्युटरचं CCC सर्टिफिकेट असलं पाहिजे किंवा MSCIT असलं पाहिजे किंवा GECT याचं प्रमाणपत्र आपल्याकडे असलं पाहिजे, ठीक आहे. आणि एवढे सगळं सांगितलेलं असताना सुद्धा जर आपल्याकडे नसेल यातलं कुठलं सर्टिफिकेट, समजा MSCIT आपल्याकडे नसेल, तर नियुक्तीपासून 2 वर्षाच्या आतमध्ये आपण हे सर्टिफिकेट देऊ शकतो. चला इथेपर्यंत काही अडचण नाही. आता सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा टायपिंगचं काय, तर विद्यार्थी मित्रांनो या जाहिरातीमध्ये स्पष्टपणे सांगितलंय की उमेदवाराजवळ मराठी व इंग्रजी टंकलेखनाचे प्रत्येकी 30 शब्द प्रति मिनिट वेगाचे शासनाचे व्यावसायिक प्रमाणपत्र असावे. म्हणजेच या ठिकाणी तुमच्या स्पष्टपणे लक्षात आलं असेल की टायपिंग सर्टिफिकेट कंपल्सरी आहे. मराठी आणि इंग्रजी दोघंही सर्टिफिकेट लागतायत. 30 शब्द प्रति मिनिट म्हणजे 30, मराठी 30 आणि इंग्लिश 30 असे दोनही सर्टिफिकेट आपल्याला या ठिकाणी लागणार आहेत. तेव्हा टायपिंग असल्याशिवाय तुम्हाला हा फॉर्म भरता येणार नाही. जर विद्यार्थी मित्रांनो ग्रॅज्युएट असाल आणि तुमच्याकडे टायपिंगचं सर्टिफिकेट असेल तर निश्चितपणे फॉर्म भरा, कारण दोनही सर्टिफिकेट अनेक विद्यार्थ्यांकडे नसतात, त्यामुळे इथे स्पर्धा मर्यादित होते. त्यामुळे खूप चांगली संधी आपल्या सर्वांकडे आहे, या संधीचं आपण सर्वांनी सोनं करायचं आहे. आता पेपरचं स्वरूप आपलं कसं असणार आहे ते, या ठिकाणी 100 प्रश्न असणार आहेत 200 मार्कांसाठी. या ठिकाणी मराठी भाषा 10 प्रश्न, इंग्रजी भाषा 10 प्रश्न, सामान्य ज्ञानचे 15 प्रश्न. पण या सामान्य ज्ञानमध्ये मुंबई महानगरपालिका आणि मुंबईचं जे क्षेत्र आहे त्याच्याशी रिलेटेड प्रश्न असणार आहेत. म्हणजे मुंबईचा इतिहास, मुंबईचा भूगोल, मुंबई महानगरपालिकेचे प्रोजेक्ट, मुंबई महानगरपालिकेचे बजेट या अनुषंगाने प्रश्न असतील. अंकगणिताचे 15 प्रश्न असतील आणि मुंबई महानगरपालिका अधिनियम 1858 याच्यावरती 50 प्रश्न, असे टोटल 100 प्रश्न 200 मार्कांसाठी आहेत. पेपर सोडवायला तुम्हाला 120 मिनिटं मिळणार आहेत, हे लक्षात घ्या. आता विद्यार्थी मित्रांनो, ऑनलाईन अर्ज आपल्याला जो करायचा आहे तो ऑनलाईन अर्ज आपल्याला 20 तारखेपासून म्हणजे 20 सप्टेंबर पासून ते 19 ऑक्टोबर पर्यंत आपल्याला हा अर्ज करता येणार आहे, ठीक आहे. चला पुढे विद्यार्थी मित्रांनो,
तुम्हाला परिपूर्ण गायडन्स व्हावं, कमी दिवसामध्ये हा सगळा सिलेबस तुमचा पूर्ण व्हावा, तुम्हाला जो सिलेबस या जाहिरातीमध्ये सांगितला आहे त्याच्यावरती 100% गायडन्स भेटावं, या अनुषंगानं इग्नाइट अकॅडमीच्या माध्यमातून आपण ही एक निरीक्षकची लाईव्ह प्लस रेकॉर्डेड बॅच 23 सप्टेंबरपासून चालू करत आहोत. या बॅचचं वैशिष्ट्य काय आहे तर मराठी व्याकरण, इंग्रजी व्याकरण, गणित, मुंबई संदर्भातील GK GS व मुंबई मनपा अधिनियम 1858 1888 हा संपूर्ण सिलेबस त्या विषयातले जे तज्ञ शिक्षक आहेत यांच्या मार्फत पूर्ण केला जाईल. नोट्स मिळतील तुम्हाला, टेस्ट सिरीज प्रत्येक टॉपिक वरती असणारे आणि प्रत्येक विषयाला काय आहे तज्ञ मार्गदर्शक आहे हे लक्षात घ्या. तेव्हा नक्कीच या बॅचचा तुम्हाला फायदा होईल. ही बॅच कशी जॉईन करायची आहे ते इग्नाइट अकॅडमीचं ऍप्लिकेशन डाउनलोड करून बॅच जॉईन करायची आहे. अधिक माहितीसाठी 8888 99 61 17 या नंबरला संपर्क करायचा आहे आणि अशाच प्रकारे नवीन व्हिडिओज बघण्यासाठी आजच हे YouTube चॅनल सबस्क्राईब करायचं आहे.